नमस्कार. आज मी बनवणार आहे छोले कुलचे. मी कुलचे फर्स्ट टाईम बनवत आहे. त्यासाठी मी ते छोले घेतलेले आहे आणि मी त्याला रात्री भिजवत ठेवलेलं आहे. त्याला स्वच्छ धुवून त्याला भिजवत ठेवलेलं आहे. सकाळपर्यंत अगदी छान असे फुलून देतात. कोणतीही गोष्ट माणसाला येतच असते असं नाही आहे. आपण प्रयत्न केले तर ती नक्की जमते आणि मी ही प्रयत्न करत आहे पहा. खूप सुंदर अशी छोलेची भाजी पण तयार होते आणि कुलचे पण मी तयार करणार आहे. कारण काय असतं, आपण म्हणतो आपल्याला येत नाही, पण केलं का 100% जमतंच. हे बघा, अगदी छान असे भिजून वर आलेले अगदी छान फुगलेले आहेत. त्याला परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा. उन्हाळा असल्यामुळे ते थोडासा आंबट वास येतो, त्यामुळे स्वच्छ धुवून घेऊन कुकरला त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या. अगदी छान शिजलं पाहिजे. त्यात मी थोडेसे मीठ आणि हळद टाकून कुकरला लावून घेणार आहे. हे पहा, काय असतं, आपल्याला असं वाटतं आपल्याला काही येत नाही किंवा जमणार नाही, असं नसतं. आपण केलं का जमतं. कोणी काही पोटातूनच शिकून येत नाही कोणती गोष्ट, तसंच असतं. हे बघा, एकदा छान शिजलेलं आहे, अगदी छान. आणि इथे छोले मी घेतलेले आहेत आणि आपल्याला छोले थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आपण थोडेसे बाजूला काढून त्याला मॅश करणार आहोत. त्याचे एकदम असं बारीक करून घ्यायचे आणि ते छोल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. ह्या मॅश केलेल्या छोल्याने अगदी छोले घट्ट होते. त्याच्यात तुम्हाला दुसरं काही टाकण्याची गरज पडत नाही, अगदी छान होते. आणि त्यासाठी आता आपण गिरवीसाठी इथे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे घेतलेलं आहे. जास्त काही लागत नाही. सगळं हे आपण त्या मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि थोडासा कांदा, टोमॅटो हे तसंच परतणार आहे कढईमध्ये फोडणीला. आणि हे दोन्ही आपण पेस्ट करून घेतलेले आहेत. तसेच इकडं आपण कांदा, टोमॅटो हे थोडंसं बारीक करून चॉप करून ठेवलेलं आहे. हे पण टाकणार आहे कारण की छोले खाताना थोडेसे कांद्याची तुकडा, टोमॅटोचा तुकडा आला तर चव छान येते. आणि मग इथे आपण फोडणी देणार आहे. मी आता इथे फोडणी देते. कढईमध्ये मी थोडंसं जास्त तेल टाका. अशा भाज्यांना थोडंसं तेल जास्त असेल तर अगदी छान लागते. मी इथं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आपण मोहरी, जिरे छान असे तडतडून द्यायचे. छान तडतडले का आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा. आणि हे बघा, मलाही लग्नाच्या आधी असा काहीच आयटम किंवा पदार्थ येत नव्हते. आमच्या घरी फक्त भाकर आणि भाजी हे जास्त बनवल्या जायचे. त्याच्यामुळे मला फक्त जास्त भाकर आणि कढण वगैरे असंच यायचं. हुलग्याचं कढण हेच करायचं आम्ही जास्त. त्याच्यामुळे मला हे येत नव्हतं. पण लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या आणि मी ते शिकले. आणि हे कांदा आपण परतून झाल्यानंतर कांद्याची पेस्ट टाकायची. पेस्ट देखील अगदी गोल्डन होईपर्यंत छान परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर आपण त्यात टोमॅटो टाकून द्यायचं. टोमॅटो ही छान थोडंसं गाळ होईपर्यंत परतायचं. टोमॅटोची पेस्ट टाकायची आणि अगदी छान असे परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत परतायचं, म्हणजे जेणेकरून टोमॅटोचा, कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि या भाजीला अगदी छान चव येईल. त्यात तुम्हाला शेंगदाण्याचं कूट, काजूचं कूट हे काही टाकण्याची गरज नाही. अगदी छान भाजी तयार होते. ही छान बघा, तेल सुटेपर्यंत मस्त परतून झालेलं आहे आपलं. आता आपण त्यामध्ये मसाला टाकणार आहेत. मी इथं घेतलेला आहे छोले मसाला आहे, कांदा लसूण मसाला, लाल मिरची, थोडासा गरम मसाला आणि हळद आणि धने पावडर घेतलेले आहे. ते सगळे मसाले मी टाकून देणार आहे आणि ते मसाले देखील छान परतून घ्यायचे. अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे, कारण की मसाल्याचा देखील कच्चेपणा गेला पाहिजे. कारण की कच्चेपणा जर गेला तरच भाजीला छान चव येते, नाहीतर भाजीला त्या मसाल्याचा कच्चेपणाची चव येते. आणि आता इथे आपण मसाला परतून झाल्यावर छोले टाकून द्यायचे आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता. हे खूपच घट्ट आहे, त्याच्यामुळे मी ते अजून एक ग्लासभर पाणी टाकणार आहे. आपण मिक्सरचं भांडं धुवूनच त्याच्यात आपली पेस्ट केली होती, ते भांडं धुवूनच पाणी टाकणार आहे. आणि पाणी बघा, एवढं पाणी टाकलेलं आहे मी. त्यात वरून कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकायची. तसेच चवीपुरतं मीठ टाका आणि ढवळून घ्या आणि त्याला एक उकळी येऊन घ्या. अगदी छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण भटुरे तयार करायला घेणार आहे. भटुऱ्यासाठी इथे मी दूध, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मैदा आणि दही, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आणि याच्यात तेल देखील टाकायचं. तेल टाकायचं मी विसरले आहे, पण मी वरून टाकलेलं आहे. नंतर तेल टाकायचं तुम्ही थोडंसं
आणि अगदी छान तयार होतो. त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, चवीपुरतं मीठ, दही, दूध हे सगळं त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि सगळं मिक्स करायचं आणि ते मळून घ्यायचं. अगदी छान मळायचं आहे बेकिंग पावडर टाकलेली आहे, दूध आणि साखर टाकलेली. त्याने थोडासा गोडसरपणा येतो, त्याने अगदी छान चव लागते. आणि हे सगळं असं छान प्रकारे मळून घ्यायचं. थोडंसं पातळ मळायचं, जास्त घट्ट मळायचं नाही, जेणेकरून आपला सॉफ्ट होतेत आपले कुलचे. हे बघा आपलं छान मळून झालेलं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. काही चुकले असेल तर सांगा. आता इथे मी भटुरे घेत आहे करून. अशी छान पोळी करून घ्यायची, छोटीच करायची, जाड करायची थोडीशी. आणि त्याच्यावर काळे तीळ आणि कोथिंबीर लावून त्याच्यावर हे करायचं, लावून घ्यायचे. अगदी छान आणि सॉफ्ट अशी झालेली आहे माझा कुलचा. मी फर्स्ट टाईमच केलेला आहे, पण अगदी छान झालेला आहे. सगळ्यांनी इतका आवडीने खाल्ला आहे, त्याच्यामुळे मनाला समाधान वाटतं का चल केल्यासरशी काहीतरी झालं, आवडलं सगळ्यांना. इथे मी भाजून घेते आता सगळं आणि थोडंसं पाण्याचा छिलका टाकायचा तव्यावर, जेणेकरून चिटकत नाही, छान निघतो तो. आणि हे पहा मस्त झालेलं आहे. थोडंसं साईडने देखील पाणी टाकायचं आणि फर्स्ट कुलचा असल्यावर थोडासा चिटकतो, जास्त नाही चिटकत, पण छान झालेलं आहे, अगदी छान. हे बघा. आणि वरून तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता, बटर लावलं तरी चालतं. हे बघा मी तेलच लावलेलं आहे इथे. मस्त झालेलं आहे. आणि इकडं आपले छोले देखील तयार झालेले हे बघा. आणि कुलचा पण तयार झालेला आहे, आता जेवण्यासाठी तयार झालेलं आहे. इथे ताट घेऊन रेडीच आहे माझी मुलगी. हे बघा आपला कुलचा एकदम सॉफ्ट आणि एकदम जाळीदार असा झालेला आहे, अगदी छान, खूप सुंदर झालेला आहे. हे आपलं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. हे बघा खूप सुंदर. चला आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा मी पण खाऊन पाहत आहे, टेस्ट करून दाखवते तुम्हाला. अगदी सुंदर झालेलं आहे, खूप छान. चला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा.